मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या जालना जिल्हा बंदला मंठा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाल्यानंतर आज दुपारपासून सर्वदूर मुसळधार पाऊस असतानाही जालना नांदेड महामार्गावर मंठा तालुक्यातील केंदळी येथे सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला व वाकडी धरणामध्ये सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले। मागील 1 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मोर्चा, धरणे, बंद, उपोषण ही आंदोलनात्मक पावले उचलली गेली। सकल मराठा समाजाच्या वतीने 3 दिवसापूर्वी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। या बंद मध्ये शहरातील सर्वच भागातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने 100% बंद ठेवून पाठिंबा दर्शवला होता। मागील उपोषणाप्रमाणे यावेळेस शासनाने जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने न पाहिल्याने व शासनाच्या प्रतिनिधीही उपोषणाकडे फिरकत नसल्याने त्यांचे उपोषण 9 दिवसापासून सुरू होते। त्यांची प्रकृती खालवत जात होती। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सरकारचे लक्ष उपोषणाकडे वेधण्यासाठी आज मंठा तालुक्यातील पंचक्रोशी मधील सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर प्रचंड अतिवृष्टी सुरू असताना देखील जालना नांदेड महामार्गावर केंदळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला व मंठा तालुक्यातील वाकडी धरणामध्ये सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले। यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार सोनाली जोंधळे, नायब तहसीलदार कल्याण काळदाते यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाजे, उपनिरीक्षक संतोष माळगे, सतीश आमटे व मंठा नगर पंचायतचे कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना।